एका जुन्या चित्रपटातलं गीत आहे, पण त्याच्यातला भाव फार सुंदर आहे. जुनं सगळं चांगलं होतं बघा, काही सुंदर भाव आहे त्याच्यातला. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई, काहे बनाया तूने माटी के पुतले. हे जेवढे पुतळे बनवले भगवान परमात्माने, बघा किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुंभार एकच आहे, घडवणारा तो कुंभार एकच आहे, पण त्याने अनेक गाडगे घडवले. बघा जगात अशी एकही कंपनी नसेल, अनेक कंपन्या जगात पाहतो आपण, पण एका कंपनीतून मॉडेल जेव्हा बाहेर निघतं ना, लाखो मॉडेल जरी असले पण ते सगळे सारखे असतात. ही भगवान परमात्म्याची कंपनी एक अशी आहे की करोडोने मॉडेल बाहेर पडले पण एक मुखडा दुसऱ्या मुखड्यासारखा, एक चेहरा दुसऱ्या चेहऱ्यासारखा नाहीये, काही ना काहीतरी बदल आहे. किती मोठी कलाकृती भगवान परमात्म्याची. आणि माणूस बनवतानाही विशेष कृपा भगवान परमात्म्याने भारत देशावर केलेली आहे. थोडं लक्ष असेल तुमचं तर कळेल. विशेष कृपा आपल्यावरती आहे. बघा भगवान परमात्म्याने अनेक देशातले लोक निर्माण केले, काही देशातले मडके भगवंताने घडवले. घडवणारा मडके घडवणारा कुंभार ना, भगवंताने काही देशातले मडके घडवले आणि त्या आवा म्हणतात ना, कुंभाराच्या घरचं काय म्हणतात, आवाज ना, हा, त्या आव्यामध्ये भाजायला टाकले. तर एका देशातले मडके देवाने भाजायला टाकले आणि कुठे कामात व्यस्त झाला माहित नाही, ते मडके सगळे करपून गेले. नुसते काळे लोक आहे, नुसते काळे. ते हसले तर त्यांचे दातच फक्त पांढरे, ते पांढरे असले तर एवढे काळे लोक. बरं एका देशातले लोक काळे ठीक आहे, पण दुसऱ्या एका देशातले, आता मला नाव नाही सांगता येणार इथे, पण एका देशातले मडके घडवले भगवंताने, भाजायला टाकले. काय घाई होती काय माहिती, तसेच काढले बाहेर. हाते पांढरे फटक. काही देशातले मडके जास्त करपले, काही देशातले कच्चेच राहिले. पण आपल्या भारतातलं मडकं जेव्हा बनवलं ना, तर घाईही केली नाही आणि जास्त करपवलेही. असं टाळ्या सुद्धा आमच्याकडूनच आल्या. तुमचं आपलं असं आहे, तुम्ही म्हणत असाल तुम्हाला गुत्ती दिली आता कथा, ते दावा तुम्हीच घाला आणि खवडी तुम्हीच करा. पण बरं वाटलं बरं का, धन्यवाद. इज्जत राखली तुम्ही माझी, हा लाज राखली. भारतातलं मडकं जेव्हा बनवलं, भाजायला टाकलं ना, अगदी प्रमाणात जेवढं भाजायला पाहिजे ना तेवढंच भाजलं. हा चुकून हुकून एखादं कडी काठाचं करपलं असेल तो भाग वेगळा. चुकून हुकून एखादा माणूस असा दिसतो आपल्याला की तो जास्तीच काळा असतो. विशेष कृपा भारत देशावर भगवान परमात्म्याची आहे. आणि बनवतानाही बघा ना, काय सुंदर बनवलंय. नाक जिथे पाहिजे तिथेच, डोळे जिथे पाहिजे तिथेच, कान जिथे पाहिजे होते तिथेच. आता मला सांगा, कान इथे द्यायच्या ऐवजी इकडे पाठीमागे कुठे दिले असते तरी आपल्याला आवाज आलाच असता, काही अडचण नसती. पण इथेच दिले, डोळे इथेच दिले, नाक इथेच दिले. का? कारण भगवान परमात्म्याने हे घडवत असताना विचार केला असेल, जर याचे डोळे इथे दिलेत म्हटल्यानंतर कान जर दुसरीकडे कुठे दिले असते आणि याला 50 वर्षाच्या नंतर जर चष्मा लागला तर हे मग चष्म्याच्या दांड्या ठेवील कुठं? किती मोठा प्रश्न पडला असता आपल्याला माहितीये. जर कान इथे नसते ना, इथे स्क्रू मारावे लागले असते आपल्याला, है ना, दोन्हीकडून 2 स्क्रू मारावे लागले असते चष्मा घालताना, आणि त्याला ते चष्मा फिट करावा लागला असता. किती उपकार आहेत त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावरती. नाक इथेच दिलं, चष्म्याला सपोर्टही मिळावा, आणि जी वस्तू याला खायची आहे ना ती घशात घालायच्या अगोदर नाकाने त्याला सुंगता यावी, वास घेता यावा, त्याचा की ही चांगली आहे का वाईट आहे.
एवढं काळजीपूर्वक त्याने आपल्याला बनवलंय. किती सुंदर आपल्याला बनवले भगवान परमात्म्याने. कधीतरी आपण त्याचे उपकार मानले पाहिजे का? कधीतरी आपण म्हणलं पाहिजे, देवा कितना प्यारा मुझे रब ने बनाया. असं आपण म्हणलं पाहिजे कधीतरी. चला ते गाणे आपल्याला म्हणायचे नाही, एवढं एकच वाक्य घ्यायचं आपल्याला इथे. किती सुंदर आपल्याला देवाने बनवले. कधीतरी आपण त्याचे उपकार मानले पाहिजे आणि त्या उपकाराच्या बदल्यात काहीतरी थोडीफार त्याची सेवा आपण केली पाहिजे. ही सृष्टी निर्माण करत असताना भगवान परमात्म्याने एवढी सुंदर ही सृष्टी निर्माण केली. अनेक जीव जंतू निर्माण केले. जलचर, भूचर,